श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 919. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये हे सर्व वानरदळ कशा पद्धतीने सुग्रीवाच्या चरणांपाशी आलं. सुग्रीव देखील जेव्हा रखवालदार या वानरदळ मधुवनामध्ये करत असलेल्या विध्वंसाची खबर घेऊन आले, त्यावेळेला सुग्रीवाच्या मनात कुठलाही संताप निर्माण झाला नाही, किंबहुना त्याला अत्यंत सुख वाटलं. हाच सुग्रीवाचा आपल्या सैन्यावरती असलेला विश्वास आपल्याला दाखवतो. वानरदळ देखील थोड्याच वेळामध्ये सुग्रीवाच्या जवळ येतंय. सर्व झालेल्या कार्याचं सुयश सुग्रीवाला अगदी थोडक्यात सांगितलं जात आहे. प्रभू रामचंद्रांच्या कृपेने हे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडलं, त्यामध्ये आम्हाला विशेष यश मिळालं. हा निरोप सुग्रीवाला मिळताच सुग्रीव विशेष आनंदित होतो. तत्पश्चात या सर्व कार्याचा जो मुख्य सूत्रधार आहे त्या हनुमंताचं विशेष महत्व सुग्रीवाला सांगितलं जातं की नाथ काजुकी नेहु हनुमाना राखेहु सकल कपिन के प्राणा. सर्व वानरांचा प्राण ज्याच्यामुळं राखला गेला, असं हे सर्व कार्य ज्याने केलं, हे सर्व हनुमंताचा पुरुषार्थ आहे. हे ऐकताच सुग्रीव हनुमंताच्या जवळ जातो, त्याला हृदयाशी धरतो आणि मग सर्व वानरदळ प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी किष्किंधेच्या बाहेर प्रवर्षण पर्वताच्या दिशेने निघतात. प्रभू रामचंद्र देखील जेव्हा या वानरदळाला येताना पाहतात, त्याच क्षणी त्यांच्या चालीवरून, त्यांच्या देहबोलीवरून, त्यांच्या उत्साहावरून आपल्या मनामध्ये जाणून जातात की अंगदाच्या नेतृत्वाखाली असलेल्या टोळीने सीताजींचा शोध घेतलेला आहे. ते कुठली तरी सुवार्ता घेऊन आपल्या जवळ येत आहेत. अशा रीतीने स्फटिक शिळेवरती बसलेले हे दोन बंधू या वानरदळाला पाहून मनोमनी अत्यंत आनंदित होतात. सर्व वानरदळ प्रभू रामचंद्रांच्या चरणांपाशी येतं आणि परे सकल कपी चरणनी जाई अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांना ते वंदन करतं. सज्जनो, आपण इथपर्यंतचा कथाभाग बघितला. आपण आता पुढील दोह्याचं गायन करूयात. सीताराम सीताराम राम सीताराम सीताराम राम जामवंत कह सुनु रघुराया जा पर नाथ करहु तुम दाया ताहि सदा शुभ कुशल निरंतर ताहि सदा शुभ कुशल निरंतर सुर नर मुनि प्रसन्नता ऊपर सोई विजयी बिनई गुण सागर तासु सुज सुत्रय लोक उजागर. सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा प्रभु की कृपा भयउ सबु काजू प्रभु की कृपा भयउ सब काजू जन्म हमार सुफल भाजू. नाथ पवन सुत की निजो करनी सहसहु मुख न जाई सोबरनी. सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा पवन तनय के चरित सुहाए पवन तनय के चरित सुहाए जामवंत रघुपति सुनाए. सुनत कृपा निधि मन अति भाए पुनि हनुमान हरषि अलाए. सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा कहु तात के ही भांति जानकी
कहु तात के ही भांति जान की, रहती करती रक्षा स्वप्राण की। सीता राम रामा, सीता राम रामा। नाम पहारू दिवस निसी, ध्यान तुम्हार कपाट। लोचन निज पद जंत्रित, जाहि प्राण के ही बाट। सीता राम रामा, सीता राम रामा। सीता राम रामा, सीता राम रामा। सियावर रामचंद्र प्रिय हो। सर्व वानरदळ प्रभू रामचंद्रांच्या चरणांपाशी आलंय. जणू काही या प्रवर्षण पर्वतावरती आनंदाचा सुकाळ यावा, आनंदाचा वर्षाव व्हावा, असं हे सर्व देव भक्तांची मांदियाळीच जणू काही या प्रवर्षण पर्वतावरती प्रभू रामचंद्रांच्या या गुहेजवळ जमलेली आहे. सर्वत्र एक विलक्षण आनंद आहे, एक निस्तब्ध आनंद. प्रत्येकाच्या हृदयामध्ये उत्साह, समाधान, आनंद अगदी भरभरून वाहत आहे. प्रभू रामचंद्रांना देखील आपलं हे सर्व वानरदळ सुयश प्राप्त करून आलं आहे आणि त्यांचं दर्शन खूप दिवसामुळे झाल्यामुळं स्वाभाविकच करुणा सिंधू प्रभू रामचंद्रांना देखील अत्यंत आनंद झालाय. हनुमंताच्या दृष्टीने पाहावं तर काय असेल हो? ज्या प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेने, ज्यांच्या शक्तीने हे सर्व कार्य झालं, ज्यांनी आपल्याला एक केवळ निमित्त करून त्यांचं कर्तेपण दाखवून दिलं, अशा या प्रभू रामचंद्रांच्या समोर हनुमंत आलेला आहे. जरी हनुमंत या सर्व वानर दळामध्ये कुठेतरी माग उभा असला तरी त्याचं अंतःकरण एकवटून तो प्रभू रामचंद्रांच्याकडेच आपली दृष्टी लावून बसलेला आहे. सर्व वानरदळ परे सकल कपी चरणनी जाई, अशा पद्धतीने सर्वांनी प्रभू रामचंद्रांच्या चरणी वंदन केलेले आहे, ते नतमस्तक झालेले आहेत. आणि इथं आता स्वामी रूपामधले प्रभू रामचंद्र तोच प्रश्न करतात जो सुग्रीवाने या सर्व वानर दळाला प्रथम भेटीमध्ये केला होता. पूची कुशल. सर्वांना प्रभू रामचंद्रांनी त्यांचं क्षेम कुशल विचारलं. सगळेजण अत्यानंदाने प्रभू रामचंद्रांना भेटलेले आहेत. आणि तत्पश्चात जेव्हा प्रभू रामचंद्रांनी आपल्या मधुर वाणीने त्यांचं क्षेम कुशल विचारलं, त्या सरशी सर्व वानरदळाच्या अंतःकरणामध्ये एकच भाव निर्माण झाला. पूछी कुशल नाथ अब, कुशल देखी पद कंज. आपल्या चरणांचं दर्शन झालं, आता यापेक्षा अजूनही आयुष्यामध्ये क्षेम कुशलते काय राहणार? बघा सज्जनो, आपलं जीवन देखील या प्रवर्षण पर्वतासारखंच आहे. कधी सुखाचं तर कधी दुःखाचं, अशा या जीवनाच्या भरती आणि ओहोटी या नित्य आपल्या आयुष्यामध्ये चालू असतात. असा कोण आहे ज्याने आयुष्यभर केवळ सुखाची भरतीच अनुभवली आहे? आणि अशी व्यक्ती देखील विरळ आहे ज्याला केवळ जीवनामध्ये दुःखाची ओहोटीला सामोरं जावं लागलंय. अशा या सुखदुःखाच्या जीवनामध्ये खरं तर समेवरती येण्याचा एकच बिंदू आहे, आणि तो म्हणजे आयुष्याच्या या सर्व सुखदुःखांमध्ये असताना देखील जो प्रभू रामचंद्रांच्या चरणी स्थिरावला, जो प्रभू रामचंद्रांच्या चरणी विसावला, तो या सुखदुःखाच्या पलीकडे असलेल्या आनंद अवस्थेमध्ये जगू शकतो. अन्यथा या सुखदुःखाचे हेलकावे खात खात जीव हा स्वाभाविकपणे आपल्या हृदयस्थ ईश्वरापासून लांब जात असतो. आणि त्यामुळे वानरांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा इथं सांगितला की पूची कुशल नाथ अब, कुशल देखी पद कंज. मला आठवतं आमच्या गोंदवल्याला एक काका होते. त्यांनी मला कधीतरी एकदा असंच बोलता बोलता सहज वाक्य म्हटलं की रवी,
बाहेरची कंडिशन जरी कितीही खराब असली ना, तरी आतमध्ये मात्र रामाने, श्री महाराजांनी अगदी एअर कंडिशन मध्ये ठेवलंय म्हणे. काहीतरी अडचणी असतील त्यांच्या न जाणे, परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये देखील श्रीरामाच्या कृपेने, श्री महाराजांच्या स्मरणाने आतमध्ये मात्र समाधान आहे, आनंद आहे, हेच त्या काकांना सांगायचं होतं. आणि सज्जनो, हीच खरं तर जीवनाची कृतार्थता आहे. ज्याला प्रभू रामचंद्रांच्या चरणांशी आपलं मन ठेवता आलं, तो जीवनाच्या या सर्व प्रवर्षणांमध्ये असताना देखील अत्यंत समाधानाची स्थिती जगू शकतो. जयाचे नियोगे समाधान बाणे, असं हे समाधान ज्याच्या पाशी आहे तो प्रभू रामचंद्र आहे. सर्व वानरदळ प्रभू रामचंद्रांच्या जवळ येऊन उभं राहिलेलं आहे, अत्यानंदित झालेलं आहे. आणि बघा आता इथं किती सुंदर संवादाचं शास्त्र, सुंदरकांड आपल्या समोर ठेवता. हनुमंताने हे सर्व कार्य यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे आणि त्याची मुख्य जबाबदारी सुग्रीवाकडे होती. आणि त्यामुळे राजनीतीच्या आधाराने विचार केला तर सुग्रीवाने हा सर्व वृत्तांत प्रभू रामचंद्रांना सांगणं अपेक्षित आहे. परंतु प्रभू रामचंद्रांच्या समोर या सर्व कार्याचा वृत्तांत सांगण्याची जबाबदारी सुग्रीवाने जामवंताकडे सोपवली आहे. जामवंत कह सुनु रघुराया. आणि जामवंत प्रभू रामचंद्रांना विनंती करतो, हे प्रभू ऐका. आणि अशा रीतीने जामवंत प्रभू रामचंद्रांच्या समोर हनुमंताच्या सुयशाला सांगावयास सुरुवात करतो. का बरं जामवंताची निवड केली असेल? यासाठी आपल्याला किष्किंधाकांडचा शेवट आठवावा लागेल की जामवंत जेव्हा या हनुमंताची चेतना जागृत करतो, त्याची शक्ती जागृत करतो. एतना कहु तात तुम जाई, सीत ही देखी कहु सुधी पाई, तब निज भुज बल राजीव नयना, कौतुक लागी संग कपि सेना. अशा पद्धतीने जामवंताने हनुमंताची चेतना जागृत केली, त्याला ध्येय दिलं, त्याला नेमकं कार्याची रूपरेखा समजावून सांगितली आणि त्या आज्ञेचं तंतोतंत पालन हनुमंताने केलं. आणि त्यामुळे जणू काही जामवंतच हनुमंताच्या या कार्याला प्रभू रामचंद्रांच्या समोर सांगण्यासाठी योग्य आहे. या भूमिकेतून जामवंत हनुमंताचं कार्य रामासमोर सांगतोय. बघा, या कार्यासाठी विचार केला तर हनुमंताचा गुरु झालेला आहे जामवंत. जसं आपल्या जीवनामध्ये देखील वेगवेगळे गुरु असतात. एखादी कला शिकवण्यासाठी संगीत गुरु आहे, एखादी शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला शिकवणारे हे शिक्षक गुरु आहेत, आणि अध्यात्म विद्या शिकवणारे सद्गुरू हे या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. त्याप्रमाणे जामवंत हा या कार्यासाठी म्हणून हनुमंताचा गुरु आहे. गुरुचं स्थान हे सर्वश्रेष्ठ कसं असतं हे जणू काही जामवंताच्या द्वारे हे सर्व हकीकत रामासमोर विदित करण्याच्या प्रयोजनातून आपल्याला कळते. बघा, श्री महाराज म्हणतात की तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे वागा. तुमचं काम करून घेणं माझ्याकडे लागलं, नव्हे नव्हे रामाचा हात धरून मी तुमचं काम करून घेईन. हे जे श्री महाराजांचं वचन आहे ना सज्जनो, यामध्ये मला असं वाटतं की जो जीव खरंच श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आयुष्यभर नामाला सांभाळेल, प्रभू रामचंद्रांच्या स्मरणाला सांभाळेल, नीतीच्या आधाराने आचरण करेल, अशा या जीवाचं बाजू मांडणं, त्याने केलेल्या कार्याचा गौरव करणं, हे सर्व काही रामाला विदित करणं, ही जणू काही सद्गुरूची जबाबदारी पडते. बघा, या जीवनातला या भवसागरावरून तरुण जाण्यासाठी हनुमंतासारखंच कार्य जीवाला करावं लागतं. अशा या दुस्तर संसारामध्ये ज्याने आपली भक्ती प्राणाच्या पलीकडे सांभाळली, ज्याने भगवंताच्या नामाला आपल्या प्राणा इतकं सांभाळलं, सज्जनो, त्याच्या पुरुषार्थाचं वर्णन सद्गुरू राया रामासमोर करतो की रामा, ह्या
खऱ्या अर्थाने तुझा दास होण्यासाठी योग्य आहे. यावरती कृपा कर रामा, याचं कल्याण कर रामा. आणि जणू काही रामराया देखील सद्गुरूच्या आज्ञेची वाटच पाहत असावा की तो कुठल्या जीवाचं आपल्या समोर जणू काही त्याने केलेल्या कार्याचं महत्व सांगतोय आणि कधी मी त्या जीवाचा उद्धार करतो, असं हे प्रभू रामचंद्र आणि त्या जीवाच्या मध्ये असलेलं सद्गुरूचं महत्व. आणि त्यामुळं राजनीतिक अधिकाराने जरी हनुमंताच्या कार्याचं सर्व गुणगान सुग्रीवाने करणं गरजेचं होतं, तरी देखील सुग्रीवाने तो मान जामवंताच्याकडे सोपवलेला आहे. आणि जामवंताची वाणी तर बघा, सद्गुरूच्या दृष्टीने ज्या जीवाचं कल्याण करायचं आहे त्या जीवाचा पुरुषार्थ हा नेमका कोणाचा आहे याचं उत्तर देखील त्याला सर्वप्रथम सांगावं लागतं. सज्जनो, आज आम्हाला जे काही आम्ही नामस्मरण करतो, जी काही आमच्याकडून थोडीफार साधना उपासना होत असेल, आपल्याला काय वाटतं की हे सगळं कोण करतं? आपला देह तर निमित्त आहे. कदाचित हातामध्ये चालणारी जपाची माळ आपली असेल, त्या वैखरीने पुटपुटला जाणारा मंत्र देखील आपला असेल, परंतु सज्जन हो, हे ज्याच्या कृपेने होतं, हे ज्याच्या शक्तीने होतं, तो खरा रामरायाचा आहे. तो राम ज्याच्यावरती कृपा करतो त्याच्या मुखामध्ये त्याचं नाम येतं. तो राम ज्याच्यावरती कृपा करतो त्याच्या कानावरती रामाची कथा पडते. त्याचं मन राम कथेमध्ये रमू लागतं. त्याच्या नित्य स्मरणामध्ये रामराया राहतो आणि त्याचं अंतर्बाह्य मन त्याच्या स्मरणाने तो व्यापून टाकतो. हे सगळं काही रामाच्या कृपेशिवाय शक्य नाही. म्हणून तर आपल्याला सुरुवातीला बालकांडाच्या गोस्वामीजींनी सांगितलं ना, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. रामाची कृपा होते तेव्हा संताचा संग जीवनामध्ये येतो. ती सत्संगत मिळते त्यावेळेला विवेकाची जागृती होते आणि तो विवेक आम्हाला भवसागरातून पलीकडे घेऊन जातो. या सगळ्यामध्ये जर खरं कोणी कार्य करत असेल तर ती केवळ प्रभू रामचंद्रांची कृपा कार्य करत असते. हे सर्व आपल्या जीवनामध्ये घडणारं यश देखील त्याच्या कृपेचाच प्रसाद आहे. सज्जनो, हे जेवढं लवकर आम्हाला कळेल तेवढी आमच्या अंतरंगामध्ये शरणागती येत राहील बरं. म्हणून जामवंत हनुमंताचं चरित्र, हनुमंताचा पुरुषार्थ सांगण्याच्या आधी म्हणतो की जा पर नाथ करहु तुम दाया. हे प्रभो, या जीवनामध्ये हे जे काही सुयश ज्या जीवाकडून होतं त्या जीवावरती आपण विशेष कृपा करता म्हणून त्याला हे सुयश प्राप्त होतं. आपल्या कृपेशिवाय कोणालाही या जगामध्ये कधीच कुठलंही मोठेपण मिळालेलं नाही. आपण ज्याच्यावरती कृपा करता त्याचंच या ब्रह्मांडामध्ये सर्व दृष्टीने ताही सदा शुभ कुशल निरंतर. तो सर्व दृष्टीने त्याचं सदैव कल्याण, सदैव निरंतर कुशलता प्राप्त करून घेतो. ज्याच्यावरती रामाची कृपा आहे, जामवंत हनुमंताच्या द्वारे, त्याच्या पुरुषार्थाच्या द्वारे प्रभू रामचंद्रांना विदित करतायत की आपण ज्याच्यावरती कृपा करता प्रभो, त्याच्यावरती जणू काही समस्त विश्व देखील कृपा करतं. सुर नर मुनी प्रसन्नता ऊपर. ज्याच्यावरती आपण कृपा करता त्याच्यावरतीच देवता देखील कृपा करतात. त्याच्यावरतीच या विश्वातली सगळं लोक देखील कृपा करतात. त्याच्यावरती संत मुनिगण देखील विशेष कृपा करतात. हे सर्व विश्वाची प्रसन्नता त्या जीवावरती होण्याचं कारण एकच आहे, कारण तुम्ही त्या जीवावरती विशेष कृपा केलेली असते. बघा सज्जनो, हा केवढं मोठं तत्व आहे जीवन जगण्याचं. श्री महाराज देखील आपल्याला म्हणतात की देवप्रियत्व आलं की जनप्रियत्व येतं. आजच्या काळात आपण बघतो की जनप्रियत्वासाठी आपली सगळी धडपड चालते.
कुठं होर्डिंग्स लावा, कुठं भाषणं ठोका, अशा पद्धतीने लोक जनप्रियत्व मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु जे खरं लोकांचं प्रेम प्राप्त झालेलं नेतृत्व असतं ते केवळ भगवंताच्या अधिष्ठानामधून येतं. ज्याला देवाचं प्रेम लागलं, ज्याला रामरायाचं प्रेम लागलं, ज्याने भगवंताची कृपा प्राप्त करून घेतली, त्याच्यावरती जनप्रियत्व हे स्वाभाविकपणे निछावर होत असतं. बरं, जनप्रियत्वामध्ये देखील केवळ एकाच वर्गाचे त्याला आशीर्वाद मिळत नाहीत, त्याला स्वर्गातून देवतांचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो. बघा, या देवतांमध्ये वेगवेगळ्या शक्ती असतात, वेगवेगळ्या इंद्रियांच्या प्रवेशद्वारांवरती या देवता वास करत असतात. ज्याच्यावरती प्रभू रामचंद्रांची कृपा होते, जणू काही या देवता देखील या आपापल्या शक्तींच्या आधाराने त्या जीवाचं कल्याण करतात. या विश्वामध्ये अनेक लोक आहेत, अनेक मतमतांतर आहेत, आणि या समाज व्यवस्थेमध्ये राहताना अनेक प्रकारच्या संघर्षांना देखील त्या व्यक्तीला सामोरं जावं लागत असतं. परंतु अशा संघर्षामध्ये देखील स्वाभाविकपणे अनुकूलता देणारी लोक ही त्या जीवाला प्राप्त होतात. कोणामुळं? प्रभू रामचंद्रांच्या कृपेमुळं. श्री महाराज म्हणतात की प्रपंचामध्ये माझं असणं याची काय खूणगाठ सांगू? तर तुमचं एखादं अडलेलं काम अचानकपणे तुमच्या कल्पनेच्या पलीकडं घडून येणं, कुठली तरी आगंतुक व्यक्ती, आगंतुक घटना घडणं आणि त्यातून तुमचा प्रश्न सुटून जाणं, हे माझं तुमच्या प्रपंचामधलं अस्तित्व आहे. हीच रामाची कृपा आपल्याला जामवंत हनुमंताच्या आधाराने सांगतो की सुर नर न जाणे कोण व्यक्ती येईल आणि आपलं काम करून जाईल. आपण तर त्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये, त्या व्यक्तीच्या असलेल्या महत्वामध्ये गुरफटून जातो, परंतु आपल्याला लक्षात येत नाही की त्या व्यक्तीला प्रेरणा देणारं, त्या व्यक्तीला बुद्धी देणारं जर कोण असेल तर तो रामराया आहे. आणि त्यातही विशेषत्वाने जे वैराग्यशील संत आहेत, जे उदासीन आहेत, जे तपस्वी आहेत, ज्यांना खरं तर कोणाच्या विषयी कौतुक किंवा कोणावरती विशेष आशीर्वाद देण्याची देखील गरज नसते, कारण की ते आपल्या एकांत प्रियतेमध्ये असतात. परंतु अशा संतांना देखील एखाद्या व्यक्तीच्या विषयी प्रेम वाटावं, आनंद वाटावा, त्याच्याविषयी विशेष करुणा वाटावी, त्या संतांना देखील त्याचं स्मरण व्हावं, हे सगळं कोणामुळं घडतं? तर प्रभू रामचंद्र प्रेरणा देतात आणि प्रभू रामचंद्रांच्या प्रेरणेने संत देखील त्या जीवाचं स्मरण करतात. संत देखील त्याच्या कल्याणाचेच आशीर्वाद, मनोकामना आपल्या हृदयामध्ये ठेवतात. जामवंत म्हणतो, प्रभो, असं जीवनाला समस्त मंगलमय करणारी अशी आपली कृपा आहे. आणि अशी कृपा एकदा झाली की ताही सदा शुभ कुशल निरंतर. त्याच्यासाठी कुठल्याही दिशेने जा, सर्व काळ हा शुभ काळ राहतो. जिथं जाईल तिथं त्याचं कुशलता ही स्वाभाविकपणे ठरलेली असते. प्रभू रामचंद्रांनी प्रश्न विचारला होता की पूची कुशल, तर जामवंताने या कुशलतेचा आधार घेत अत्यंत कुशलतेने या कुशलतेचं मर्म आपल्याला सांगितलंय की ज्याला जीवनामध्ये खरी कुशलता हवी आहे त्याने एकच करावं, प्रभू रामचंद्रांचं निष्काम भजन करावं. आणि या निष्काम भजनाच्या आधाराने आपण त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी. ज्याचं मागणं संपलं, ज्याला आता आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या शिवाय दुसरं काहीच नको अशी ज्याची मनाची खरी धारणा झाली, त्याची सगळी जबाबदारी प्रभू रामचंद्रांकडे लागते. गोस्वामीजी म्हणतात की अशा प्रभू रामचंद्रांचा जो कृपार्थी आहे, ज्याने या कृपेची आपल्या जीवनामध्ये अनुभूती घेतलेली आहे, त्याला जिथं म्हणून संघर्ष आहे तिथं तिथं त्याचा विजय हा सुनिश्चित आहे. सोई विजयी बिनई गुणसागर. तो विजयी आहे आणि केवळ विजयी असल्यामुळं तो अहंकार नाही, तो कुठेही उन्मत्त होत नाही, परंतु त्या विजयाला विनयाची देखील जोड मिळते.
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. भगवद्गीता देखील आपल्याला हे सांगते की जिथं श्रीकृष्ण आहे, जिथं अर्जुन आहे, तिथंच सर्व प्रकारचा विजय आहे, तिथंच सर्व प्रकारच्या श्री आहेत, तिथंच सत्य आहे. या सगळ्यांची अनुभूती येते कारण अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचं अधिष्ठानामध्येच मूळ या सर्व गोष्टींचं बीज दडलेलं आहे. त्यामुळे सज्जनो, श्री महाराज आपल्याला हीच गोष्ट सोप्या भाषेत सांगताना म्हणतात की ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगामध्ये खरं कार्य करतो. आपण जे काही कार्य घेऊ त्यामध्ये आपल्याला विशेष यश मिळणं, त्यामध्ये आपलं विशेष नावलौकिक होणं, यामध्ये आपला खरा पुरुषार्थ नसतो. आपल्या मागे ज्याची कृपा काम करत असते, ज्याचं आपल्यावरती विशेष प्रेम असतं, त्या कृपेची ही परिणिती असते की तुम्ही जे म्हणून कर्म घ्याल त्या कर्मामध्ये प्रभू रामचंद्र तुम्हाला यश देतात आणि ते यश तुम्हाला पचवण्याची विनयशीलता देखील देतात. असा हा विजयी, विनयी आणि सर्व गुणांचा सागर तो जीव होऊन जातो. हे सगळं कशामुळं घडतं? केवळ आपल्या कृपेमुळं घडतं. बघा, प्रभू रामचंद्रांच्या ठाई समर्थांनी किती गोष्टी मागितल्या आहेत. कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम. आपण त्या उपासनेमध्ये बऱ्याचदा म्हणतही असतो. किती सुंदर सुंदर गोष्टी रामाजवळ समर्थांनी मागितलेल्या आहेत. मज न कळे ते दे रे राम. अशा रीतीने जे मला कळत नाही परंतु जे चांगलं आहे ते सर्व काही मला तू दे. आपल्याला आठवत असेल की किष्किंधा कांडामध्ये जो ऋतूंचं वर्णन आपण ऐकलं की ज्या ऋतुकालामध्ये, वर्षा ऋतूमध्ये जेव्हा पाऊस पडतोय आणि थेंब थेंब साचत साचत सरोवर भरू लागतं. सिमिटी, मला ती चौपाई डोळ्यासमोर येत नाहीये, परंतु त्या अर्थाची ती चौपाई. आणि त्याच्यामध्ये गोस्वामीजी सांगतात की जसे या वर्षा ऋतूचे सर्व छोटे छोटे प्रवाह वाहत वाहत सरोवर भरतंय, त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात हे सद्गुण असे प्रवेश करतात आणि त्याचं व्यक्तित्व साकारतं. प्रभू रामचंद्रांची कृपा झाली ना सज्जनो, की सगळ्या सद्गुणांना या चित्ताचे वेध लागतात. कधी एकदा त्या चित्तामध्ये आपण जाऊन उतरू आणि त्यामुळे कदाचित तो भगवंताची कथा गाईल, त्याला कदाचित शास्त्रशुद्ध गायन करता येईल न येईल, परंतु त्याच्या गायनामध्ये जो भाव प्रगटेल तो भाव समोरच्याच्या हृदयाला नेमका स्पर्श करून जाईल. तो कदाचित तेवढा ज्ञानी असेल नसेल, त्याचे कदाचित वेद मुखोद्गत असतील नसतील, परंतु समोरच्याची वेदना जाणून या रामचरित्रामधलं मर्म, या प्रभू रामचंद्रांचं दया सिंधुत्व जो आपल्या वाणीच्या आधाराने प्रगटवेल, त्याच्या कथेमधला कणव हा समोरच्याच्या हृदयामध्ये देखील प्रभू रामचंद्रांच्या विषयी प्रेम निर्माण करून जाईल. हा गुणांचं आगार होणं म्हणजे केवळ सर्व कलांच्या आधाराने परिपूर्ण होणं असं नाही. समर्थांनी देखील हरिकथा निरूपणामध्ये सांगितलेलं आहे. आज सहज दासबोध चालत असताना मला वाटतं 14वा का 15वा दशक आहे, त्याच्यामध्ये हरिकथा कशी करावी अशी समर्थांनी किती उत्कटपणे आपल्याला त्या सगळ्या हरिकथेची लक्षणं सांगितलीत. आणि त्यामध्ये समर्थांनी देखील हीच गोष्ट सांगितली की कदाचित सर्व शास्त्रकलांनी परिपूर्ण असा हरिदास असला पाहिजे, हा अगत्य आहे, ठीक आहे, परंतु भक्तीची आर्तता ही काही वेगळीच गोष्ट आहे. आणि ती आर्तता आली की जणू काही सकल शास्त्रांना, सकल गुणांना त्या चित्ताचा आधार घ्यावासा वाटतो. अशा रीतीने सोई विजयी बिनई गुण सागर तासु सुजसु त्रैलोक उजागर. अशा रीतीने परिपूर्ण झालेला तो जीव केवळ तुझ्या कृपा आशीर्वादाने, ज्याला या सर्व गुणांची प्राप्ती होते, ज्याच्यामुळे त्याला सर्व कुशलता प्राप्त होते आणि जो अत्यंत जीवनामध्ये यशस्वी होतो, ज्याच्यावरती सुर नर मुनी सर्वजण आपले आशीर्वाद निछावर करतात. हे प्रभू, अशा जीवाला या त्रैलोक्यामध्ये सुयश प्राप्त होतं, असं हे तुझ्या कृपेचं मर्म आहे. त्यामुळे सज्जनो, जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक मार्गदर्शन करणारे लोक असतील, परंतु संतांनी खरा यशस्वीतेचा मार्ग दाखवलाय. बघा,
आपण प्रभू रामचंद्रांची मनापासून भक्ती करावी आणि त्या प्रभू रामचंद्राकडे आपण मागू काहीच नव्हे. त्याला आपली सर्व काळजी असते. आपण त्याच्यावरती आपला सर्व भार सोडावा. आपल्या देहाच्या आधाराने जे काही कर्तव्य आहे ते मनापासून करावं. आणि एकदा प्रभू रामचंद्रांचा कृपेचा वर्षाव आपल्या हृदयामध्ये वाहू लागला की सज्जनो, बघता बघता त्या जीवाचं हे सुयश त्रैलोक्यामध्ये गाजू लागतं. असं हे भगवंताच्या कृपेचं फळ आपल्याला जामवंत सांगत आहे. त्यातील पुढील भागाचं कथाचिंतन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय.